निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. संत मुक्ताबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपान काका आणि मुक्ताबाई ही चारही भावंड ज्ञानी होती. निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून मिळालेले योगज्ञान, ब्रह्मविद्या आपल्या भावंडांना दिली. चारही भावंडे अभंग, ओव्या, विराण्या असे साहित्य रचून सामान्य लोकांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करत होते. पोथी पुराणे, कर्मकांड, जातीव्यवस्था यामुळे सामान्य लोक अध्यात्मापासून वंचित राहत होते. या संतांनी तो अडथळा मोडून सामान्य लोकांना भक्तीचा, प्रेमाचा मार्ग शिकवला. त्यांचे भक्त अनुयायी वाढत होते. ज्यांना आपण संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं, ती इतकी विलक्षण निघाली की त्यांचे लोक भक्त बनावेत हे काही जणांच्या मात्र पचनी पडत नव्हतं. विसाजी पंत हे त्यापैकीच एक होते. ते एक सावकार होते, एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांचा स्वतःचा धर्मशास्त्राचा चांगला अभ्यास होता. त्यांना या भावंडांबद्दल मत्सर वाटत होता. त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांच्या कथा त्यांच्या कानी पडल्या असल्या तरी त्यांना त्यावर विश्वास नव्हता. एक दिवस निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. हा पदार्थ मातीच्या खापरावर बनवतात. त्याला लागणारं खापर घरी नव्हतं. त्यामुळे मुक्ता ते खापर घेण्यासाठी कुंभाराकडे गेली. विसाजी पंतांनी या भावंडांना काही द्यायचं नाही असा दम दुकानदारांना भरला होता. त्यामुळे मुक्ताला जागोजागी फिरून सुद्धा ते खापर मिळालंच नाही. मुक्ताही हिरमसून घरी आली. आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं तिला फार दुःख झालं. तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वराने काय झालं ते विचारलं. तिने मांडे करायचे आहेत आणि कोणी खापरच दिलं नाही हे सांगितलं. ज्ञानेश्वर म्हणाले, बस एवढंच ना, मग कशाला एवढी दुःखी होतेस? कर तू तयारी, आपण छान मांडे तयार करू. ज्ञानदा दादाने आश्वासन दिल्यावर ते तो पूर्ण करेलच याची मुक्ताला खात्री होती. मुक्ता उत्साहात तयारीला लागली. तयारी झाल्यावर तिला मांडे खापरावर थापून गरम करून बनवायचे होते. तिने दादाला विचारलं, कुठे रे दादा खापर? कशावर थापू मी मांडे? दादा म्हणाला, थाप माझ्या पाठीवर. ज्ञानेश्वर असं म्हणून उणवे झाले. त्यांची पाठ तापायला लागली. एकदम गरम होऊन ती लाल झाली. मुक्ताने आनंदाने दादाच्या पाठीवर मांडे थापले. हा सगळा प्रकार विसाजी पंतांनी लपून छपून खिडकीतून पाहिला होता. मुक्ताला खापर मिळालं नाही हे त्यांना कळलं आणि आता हे काय करतात ती मजा पाहायला ते आले होते. मजा तर त्यांनी पाहिलीच, पण एकदम वेगळीच. ज्ञानेश्वरांची ती लीला पाहून ते विचारात पडले. ही भावंडे खरंच दिव्य आहेत याची त्यांना खात्री पडली. आपण यांचा उगाचच तिरस्कार केला, त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्याचा पश्चाताप त्यांना झाला. त्यांना ते देवासमान वाटायला लागले. त्यांनी आपल्या चमत्काराने बनवलेले मांडे आता त्यांना खावे वाटत होते. त्यांच्यासाठी तो साक्षात देवाच्या हस्ते बनलेला प्रसाद होता. पण त्या भावंडांचं स्वतःचं जेवण चालू असताना ते खावे कसे? ते त्यांचं जेवण होईपर्यंत थांबले आणि ज्ञानेश्वर महाराज पानावरून उठता क्षणी तडक आत जाऊन त्यांच्या उष्ट्या पतरवाळीतून आधाशासारखे उरलेले खायला लागले. ज्ञानेश्वर आश्चर्याने म्हणाले, अरे, असं खेचरासारखं काय करताय? विसाजी पंत तृप्त झाले होते. त्यांनी त्या भावंडांची क्षमा मागितली. त्यांचं शिष्यत्व पत्करलं. कोणी म्हणतात ज्ञानेश्वरांचे शिष्य झाले, कोणी म्हणतात मुक्ताईचे. स्वतः विसाजी पंतांच्या एका अभंगात सोपान आपले गुरु असल्याचा उल्लेख आहे. पण ही बाब गौण आहे. त्या चार भावंडांचं आयुष्य, ज्ञान, शिकवण सगळंच एकमेकांशी इतकं जोडलं आहे की ते वेगळे नाहीतच. याच विसाजी पंतांना संत विसोबा खेचर असंही म्हणतात. या प्रसंगी त्यांचे डोळे उघडल्यावर ते स्वतः भक्तिमार्गावर आयुष्यभर चालले. पुढे ते संत नामदेवांचे गुरु झाले. तर आज आहे संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी. तर मी तुम्हाला त्यांच्या जीवनातील काही कथा प्रसंग सांगणार आहे. तसेच ज्ञानेश्वर माऊलींची देखील कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. त्याचसोबत आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा जय हरी माऊली लिहायला विसरू नका. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. वयाच्या 4-5व्या वर्षी मुलं अंगणात खेळत असतात. पण महाराष्ट्राच्या मातीत एक अशी चिमुकली जन्माला आली जिने खेळण्याऐवजी अध्यात्माचं ओझं आपल्या खांद्यावरती घेतलं. जी वयाने तर लहान होती पण ज्ञानाने इतकी मोठी होती
की 400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना तिनं आपलं शिष्य बनवलं. जगाला ज्ञान देणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची जी समजूत काढते, पाठीवर मांडे भाजून जी जगाची भूक भागवते, ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात आदिमाया संत मुक्ताबाई आहे. संन्यासाची पोरं म्हणून झालेला अपमान ते विजेच्या लोळात गुप्त होईपर्यंतचा हा दिव्य प्रवास. चला तर मग लीन होऊया त्या आदिशक्तीच्या चरणी. तापी नदीच्या काठावर बसलेलं एक छोटंसं पण निसर्गरम्य आडगाव. याच गावात विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचे एक विद्वान आणि धर्मपरायण ब्राह्मण राहत होते. त्यांच्या पत्नीचं नाव रुक्मिणीबाई. हे दाम्पत्य सुखी असलं तरी त्यांना एकच खंत होती, अपत्य नाही. विठ्ठलपंतांनी अनेक तीर्थयात्रा केल्या, नवस केले, पण पदरी निराशा झाली. शेवटी त्यांनी संसाराचा त्याग करून संन्यास घेण्याचा कठोर निर्णय घेतला. रुक्मिणीबाईंना हे कळताच खूप दुःख झालं. त्यांनी विठ्ठलपंतांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण विठ्ठलपंत आपल्या निर्णयावरती ठाम होते. विठ्ठलपंतांनी काशी येथे जाऊन रामानंद नावाच्या गुरूंजवळ संन्यास घेतला. काही काळानंतर नियतीने रुक्मिणीबाईंनाही काशी येथे आणले. योगायोगाने त्यांची भेट विठ्ठलपंताशी झाली. रुक्मिणीबाईंना पाहून विठ्ठलपंतांना त्यांच्या संन्यास धर्माचा विसर पडला. गुरु रामानंद यांनी त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात परत येण्याची आज्ञा दिली, पण यामुळे त्यांना समाजात बहिष्कृत करण्यात आलं. याच बहिष्कृत दाम्पत्यापोटी 4 तेजस्वी अपत्य जन्माला आले. संत निवृत्तीनाथ 1271, संत ज्ञानदेव 1275, संत सोपानदेव 1277 आणि सर्वात लहान मुक्ताबाई 1279. या 4 भावंडांचं बालपण अत्यंत खडतर गेलं. समाजाने त्यांना संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं. त्यांना गावातून हकलून देण्यात आलं. लोक त्यांना पाहिल्यावर तोंड फिरवत, त्यांच्यावर दगड फेकत. त्यांना अन्न पाणी मिळणंही कठीण झालं होतं. अनेकदा त्यांना उपाशी पोटी दिवस काढावे लागत. या परिस्थितीमुळे ही भावंड लहानपणापासूनच अधिक कणखर आणि आध्यात्मिक झाली. त्यांनी एकमेकांना आधार देत एकमेकांच्या सोबतीने सर्व दुःखाचा सामना केला. मुक्ताई सर्व लहान असून तिचं तेज आणि समजूतदारपणा इतरांपेक्षाही वेगळा होता. समाजाकडून मिळणारी अवहेलना, उपासमार आणि तिरस्कार सहन करत ही 4ही भावंड मोठी झाली. या सगळ्यामुळे त्यांचं मन देवाकडे अधिक लागलं. निवृत्तीनाथाने गहिनीनाथांकडून नाथपंथाची दीक्षा घेतली आणि ते ज्ञानदेवांचे गुरु बनले. ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला, ज्यात त्याने भगवद्गीतेचा अर्थ सोप्या मराठी भाषेत समजावून सांगितला. या काळात मुक्ताई ज्ञानदेवांच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहिली. ती त्यांची प्रेरणा, त्यांची सखी आणि त्यांची गुरुही होती. एकदा ज्ञानदेव आणि त्यांचे भावंड फिरत असताना एका गावात गेले. त्यांना खूप भूक लागली होती, पण गावात कोणीही त्यांना अन्न दिलं नाही, उलट अपमानच केला. ज्ञानदेवांना या अपमानामुळे खूप राग आला. ते एका खोलीत जाऊन बसले आणि दाराला आतून कडी लावून घेतली. बाहेर मुक्ताबाई होती. ज्ञानदेवांना असं रागात पाहून तिला खूप वाईट वाटलं. तिने त्यांना समजवण्यासाठी एक सुंदर अभंग गायला, जो ताटीचा अभंग म्हणून प्रसिद्ध आहे. ताटी उघडा ज्ञानदेवा, तुम्ही संत शिरोमणी देवा. योगी तोची जाणावा, जो क्षमा करी सर्वा. विश्वरागे झाले तरी मन शांत ठेवा. मुक्ताईच्या या शब्दांनी ज्ञानदेवांचं मन शांत झाले. त्यांनी दाराची कडी उघडली आणि मुक्ताईला मिठी मारली. मुक्ताईने त्यांना सांगितले की संत तोच असतो जो सर्वांना क्षमा करतो, आपले मानतो. या प्रसंगातून मुक्ताईची समजूतदारपणा, तिची दूरदृष्टी आणि तिच्यातील आध्यात्मिक प्रगल्भता आपल्याला दिसून येते. मुक्ताईच्या आयुष्यातील आणखी एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे चांगदेवांचे गर्भहरण. चांगदेव हे एक महान योगी होते. ते 400 वर्ष जगले असे मानले जाते. त्यांना आपल्या योगशक्तीचा खूप गर्व होता. त्यांनी ज्ञानदेवांबद्दल ऐकले होते, पण त्यांना भेटायला जाण्याऐवजी आपला मोठेपणा सिद्ध करायचा होता. त्यामुळे त्यांनी वाघावर बसून आणि हातात सर्पाचा चाबूक घेऊन ज्ञानदेवांना भेटायला येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई हे 4घे एका निर्जीव भिंतीवर बसले होते. चांगदेवांना वाघावर येताना पाहून मुक्ताईने त्या निर्जीव भिंतीला चल रे भिंती अशी आज्ञा दिली आणि आश्चर्य म्हणजे ती भिंत खरोखरच चालू लागली. मुक्ताईच्या या चमत्काराने चांगदेवांचा गर्व नाहीसा झाला. ते तत्काळ खाली उतरले आणि या 4ही भावंडांना आपले गुरु मानले. हा प्रसंग मुक्ताईच्या अलौकिक शक्तीचा आणि आध्यात्मिक उंचीचा एक स्पष्ट पुरावा आहे. मुक्ताईने केवळ चमत्कार करून दाखवला नाही, तर अहंकाराला नम्रतेची शिकवण दिली.
ज्ञानदेवांनी आपल्या भावंडांसह महाराष्ट्रभर प्रवास करून भागवत धर्माचा आणि भक्ती मार्गाचा प्रसार केला. या प्रवासात त्यांना अनेक संतांचा सहवास लाभला, ज्यात नामदेव महाराज, गोरा कुंभार, चोखामेळा, सेनानाभी सावतामणी, नरहरी सुरे यांचा समावेश होता. मुक्ताईने या सर्व संतांसोबत आध्यात्मिक चर्चा केल्या, त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याशी सौख्य साधले. तिचा सहभाग केवळ सोबत राहण्यापुरता मर्यादित नव्हता, तर ती स्वतः एक प्रभावी वक्ता आणि विचारवंत होती. तिने स्त्रिया आणि शूद्रांनाही भक्ती मार्गाचा अधिकार असे ठामपणे सांगितले, जो त्या काळात एक अत्यंत पुरोगामी विचार होता. तिचे अभंग आजही तिच्या प्रज्ञा आणि दृष्टीची साक्ष देतात. ज्ञानदेवांनी अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. ही घटना मुक्ताईसाठी जीवनातील सर्वात मोठा धक्का होता. तिचा लाडका भाऊ, तिचा आधारस्तंभ, तिचा गुरु आणि सखा निघून गेला होता. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर मुक्ताई पूर्णपणे कोलमडून गेली होती. तिचं हृदय विभळत होतं. ज्या भावासोबत तिने बालपणापासून अनेक संकटे पाहिली होती, ज्याच्यासोबत तिने भागवत धर्माचा प्रसार केला होता, तो आता तिच्यासोबत नव्हता. ज्ञानदेवांच्या पाठोपाठ सोपानदेवांनीही सासवड येथे समाधी घेतली. त्यानंतर निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. एका पाठोपाठ अशा तिन्ही भावंडांनी देह ठेवल्यामुळे मुक्ताई पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्या आयुष्यातील हे सर्वात कठीण आणि एकाकी दिवस होते. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ज्या भावंडांसोबत तिने जीवन व्यतीत केलं होतं, ते आता फक्त आठवणीत उरले होते. या एकाकीपणामुळे ती अधिकच देवाच्या ध्यानात रमून गेली होती. आपल्या तिन्ही भावंडांच्या समाधीनंतर मुक्ताई एकांत शोधात लागली. तिला आता या नश्वर देहात राहण्याची इच्छा नव्हती. तिचं मन पूर्णपणे विठ्ठलाच्या चरणी लागलं होतं. ती तापी नदीच्या किनारी असलेल्या मेहून या गावी गेली. तिथे ती देवाच्या ध्यानात लीन झाली होती. वैशाख शुद्ध दशमी शके 1219 म्हणजेच 1297 रोजी एका वादळी रात्री मुक्ताईने देह ठेवला. त्या दिवशी प्रचंड वादळ आले होते. झाडे उन्मळून पडत होते. विजांचा कडकडाट होत होता आणि मुसळधार पाऊस पडत होता. अशा वातावरणात मुक्ताई एकांतात ध्यान करत होती. असे मानले जाते की एका वादळात आलेल्या विजेचा धक्का लागून ती देहात विलीन झाली. काहींच्या मते तिने स्वइच्छेने समाधी घेतली. तिचा अंत एका विलक्षण आणि चमत्कारिक पद्धतीने झाला. ती देहात विलीन झाली की देवाच्या तेजात समावली, ही आजही एक गूढ आहे. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी म्हणजेच काही मतांनुसार 20व्या वर्षी मुक्ताईने देह ठेवला. तिने आपल्या आयुष्यात एक असा वारसा निर्माण केला, जो आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो. मुक्ताई ही केवळ एक संत कवी नव्हती, तर ती एक समाज सुधारक आणि मार्गदर्शक होती. तिने स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून स्वतःला सिद्ध केले. तिच्या अभंगांतून आणि शिकवणुकीतून तिने समानता, प्रेम, क्षमा आणि भक्तीचा संदेश दिला. तिचं जीवन हे प्रतिकूल परिस्थितीमध्येही आध्यात्मिक मार्गावर कसे चालावे याचे एक उत्तम उदाहरण आहे. मुक्ताई ही फक्त एक व्यक्ती नाही, ती एक विचार आहे, एक संस्कृती आहे, जी आजही आपल्या मनात तेवत आहे. तिने समाजातील जातीभेद, वर्णभेद आणि स्त्री पुरुष असमानता यावर आपल्या विचाराने प्रहार केला. तिचे कार्य हे आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरले गेले आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक भक्तांसाठी मुक्ताई एक प्रेरणास्थान आहे. तर मंडळी, ही होती संत मुक्ताबाईची कहाणी. तापी नदीच्या काठावर एका लखलखत्या विजेच्या लोळात मुक्ताई गुप्त झाली. देह नाहीसा झाला, पण तिचे विचार आजही ताटीच्या अभंगांतून आपल्याला बळ देतात. आजही जेव्हा आपण संकटात असतो, तेव्हा मुक्ताईची ही हाक कानावर पडते. शांत व्हा, संयम ठेवा, ताटी उघडा. मुक्ताईचं जीवन आपल्याला हेच शिकवतं की माणूस वयाने नाही, तर विचाराने आणि त्यागाने मोठा असतो. त्यांच्या या महान त्यागाला आणि ज्ञानाला आमचा त्रिवार मानाचा मुजरा. अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींना म्हटलं जातं. वारकरी संप्रदायाचा मूळ पाया संत ज्ञानेश्वर माऊलीने रचला आणि अखंड विश्वाला जीवन जगावं कसं, देवापर्यंत पोहोचावं कसं, हा मार्ग त्यांनी दाखवला. तर बांधवांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींची बहीण म्हणजेच आदिशक्ती मुक्ताबाई. तिचं वय फक्त 6 वर्ष. प्रवास करताना तीर्थक्षेत्राचा आदिशक्ती मुक्ताबाईने 100 प्रेतांना जिवंत केलं. एका कुत्र्याला देखील जीवनदान दिलं. 4ही भावंड देवाचा अवतार. एकदा तीर्थक्षेत्रांचा प्रवास करता करता संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई यांचा हा प्रवास चालला होता. आणि प्रवास करता करता पुंदामा नावाचं गाव आहे, तालुका राहता आणि जिल्हा अहमदनगर
अहमदनगर याच ठिकाणी म्हणजे याच परिसरामध्ये ज्यांना योगीराज देखील म्हटलं जातं ते म्हणजे चांगदेव मामा. योगीराज हे 400 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं होतं. बघा तर बांधवांनो, त्या ठिकाणी ते तपश्चर्या करत होते, म्हणजे समाधीस्थ झालेले होते. पण यांना 400 वर्षांचं आयुष्य लाभलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. ते 100 वर्ष झालं की तपश्चर्येला बसायचे, म्हणजे समाधीला बसायचे. परत समाधीतून बाहेर पडल्यानंतर परत त्यांना पुढचे 100 वर्षाचं आयुष्य मिळायचं. बघा, असं करता करता त्यांना 14 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं. ते समाधीला बसतात. परत समाधीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला डोळे उघडायचे त्यावेळेला त्यांच्यासमोर प्रेत जरी पडलं असेल ना तरी ते प्रेत उठून बसायचं, म्हणजे मेलेला माणूस जिवंत व्हायचा. एवढी तपश्चर्येची त्यांची ताकद होती आणि तेवढी तपश्चर्या देखील त्यांनी केली होती. त्यामुळे आसपासच्या परिसरातील लोक काय करायचे की योगीराज चांगदेव हे तपश्चर्येला बसले, समाधीस्थ झाले की त्यांच्या उठायच्या वेळेत समाधीतून बाहेर पडण्याची वेळ होती, तर त्या वेळेमध्ये कित्येक गावातील आजूबाजूची लोक मेलेली प्रेत त्या ठिकाणी त्यांच्यासमोर आणून लाईनशीर मांडायची, कारण डोळे उघडले की ती प्रेत जिवंत व्हायची. आणि त्यावेळेस सुद्धा योगीराज चांगदेव त्या ठिकाणी समाधीस्थ झालेले होते. त्यांच्यासमोर सगळी प्रेते पडलेली होती. आता खचाखच लाईन लागलेली होती प्रेतांची आणि त्याच वेळी 4ही भावंड त्या रस्त्याने चालली होती. आदिशक्ती मुक्ताबाईचं वय फक्त 6 ते 6.5 वर्षांचं होतं आणि त्या छोट्याशा बाळानं आपल्या मोठ्या भावाला म्हणजे संत निवृत्तीदादांना विचारलं, दादा ही प्रेत असे का पडलेत रस्त्यावरती? आणि त्यावेळेला निवृत्तीदादांनी उत्तर दिलं, आपल्या छोट्या बहिणीला आदिशक्तीला मुक्ताबाईला सांगितलं की मुक्ताबाई हे जे समाधीस्थ झालेले आहेत योगीराज चांगदेव आहेत, फार मोठी तपश्चर्या करणारे. त्यांनी जर डोळे उघडले ना तर सगळी प्रेते हे जिवंत होतात. ही सगळी जी माणसं बसली ती चांगदेवांची डोळे उघडण्याची वाट पाहत आहे. प्रेत आता जिवंत होणार आहे. आणि त्या वेळेला 6.5 वर्षांची आदिशक्ती मुक्ताबाई खदकन असली आणि म्हणाली, दादा मेलेली माणसं त्यांना जिवंत करणं काय अवघड आहे रे. त्यावेळेला लोक त्यांची वाट बघतात. तर ही भाषा आहे, ही माझी नाही, तर केली ही भाषा जी आहे ती मुक्ताबाईची भाषा आहे. त्यांचा तो अधिकार आहे, कारण चांगदेव मामा हे फार मोठे योगी होते. बघा, असं मुक्ताबाईंनी उत्तर त्या ठिकाणी दिलं. निवृत्तीदादा हे मुक्ताबाईंचे गुरु होते. बघा, जी ताकद त्या ठिकाणी मुक्ताबाईला मिळाली होती. असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी बघा आदिशक्तीने एक हाड पकडलं तर तिथे खाली पडलेलं आणि बांधवांनो ते हाड कुत्र्याचं जवळजवळ 40-50 वर्षांचं पडलेलं होतं. आदिशक्ती मुक्ताबाईनं ते हाडं घेतली, म्हणाली, मी जिवंत करते या सगळ्या प्रेतांना. आता हाड घेतलं आणि सगळ्या प्रेतावरून ते हाड फक्त असं फिरत फिरत नेलं आणि काय चमत्कार हो, झटकन सगळी जी प्रेते आहे तर ती पटापटा उठून बसली. बघा, सगळी प्रेते जिवंत झाली. जवळजवळ 100 प्रेते त्या ठिकाणी पडली होती. आता आदिशक्तीनं घेतलेलं जे हाड आहे तर ते कुत्र्याचं होतं. बघा, जसं हाड हातातून खाली टाकलं तसं त्याचं कुत्रं तयार झालं आणि भुभू करत ते कुत्रं देखील पळून गेलं. म्हणजे विचार करा, आदिशक्तीची ताकद. वय वर्ष फक्त 6.5 हजारो लोक त्या ठिकाणी बसले होते. आश्चर्यचकित झाली, म्हणाले, काय यांची ताकद. या 4ही भावंडांची त्या ठिकाणाहून बघा ही 4ही भावंड पुढे निघून प्रवासाला गेली आपल्या. आणि दुसऱ्या दिवशी योगीराज चांगदेव मामा आपल्या समाधीतून जागे झाले आणि डोळे उघडले तर एकही प्रेत त्यांच्या समोर नाही, कारण त्यांच्या पाठीमागचा जो हा सगळा काळ होता तर तो 1300 वर्षांचा होता. म्हणजे प्रत्येक 100 वर्षानंतर ते समाधी घ्यायचे, तर प्रत्येक वेळी त्यांच्या समोर शेकडो प्रेते पडलेले असायचे. बघा, जिवंत होण्यासाठी आज त्यांनी ज्या वेळेला डोळे उघडले त्यांच्या समोर एकही प्रेत नव्हते. ते देखील आश्चर्यचकित झाले आणि त्यांचा देखील गर्भहरण झाला. तुम्हाला जर ही माहिती, ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.